नमस्कार शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही कापूस पीक घेत असाल तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावरती दिसतो, जे की पानांच्या खाली पांढरी माशी आपल्याला जाणून येते. त्याचे दुष्परिणाम खूप मोठे आहेत आणि त्याचा पूर्णपणे नायनाट करणं तेही गरजेचं आहे. तर ते कशा प्रकारे केलं पाहिजे ते आपण पाहूया. पांढऱ्या माशीच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, म्हणजे अंडीपासून तर मोठे होईपर्यंत, मोठ्या माशीपर्यंत एक वेगवेगळ्या अवस्था असतात. यामध्ये पांढरी माशी काय करते तर आपल्या पानांच्या खाली राहून पानांचा रस शोषण करते. ज्यावेळेस रस शोषण करते त्यावेळेस पानांमधलं क्लोरोफिल हे नावाचा जो घटक असतो तो कमी होतो. क्लोरोफिल काय करतं, झाडामध्ये अन्न बनवण्याच्या प्रक्रियेला मदत करतं. आणि ज्यावेळेस क्लोरोफिल कमी होतं तेव्हा झाडाच्या अन्न बनवण्याच्या प्रक्रियेला परिणाम होतो आणि अन्न बनवत नाही झाड. त्यामुळं झाडाची पानं पिवळी पडतात. तसंच आता तुम्ही बघता ही फूल लागायची अवस्था आहे आणि ज्यावेळेस फुलाच्या अवस्थेत असतं झाड त्यावेळेस पांढरी माशी जर आपल्या पिकावरती असेल तर आपल्याला फुलगळतीचा सामना करावा लागतो. आणि जर ह्या पांढऱ्या माशीला नियंत्रणात आणलं नाही तर आपलं 50 ते 80% उत्पादन हे कमी होऊ शकतं. जसं मी मगाशी सांगितलं, वेगवेगळ्या अवस्थेत आपल्याला पांढरी माशी आढळून येते आणि मार्केटमध्ये जे औषधं मिळतात ते ह्या अवस्थेतील प्रत्येक माशीवरतीच परिणाम करेल असं होत नाही, किंवा आपल्याला खूप साऱ्या औषधांचं मिक्सचर करून याच्यावरती फवारणी करावी लागते. आणि वर्षानुवर्ष 30 औषधं मारून तेच मॉलिक्युल असलेला फवारणी करून त्या औषधांविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती निर्माण झालेली असते. त्यामुळे त्या औषधांचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही. शेतकरी मित्रांनो, ह्यासाठी आपल्याला नवीन उपायाची गरज आहे आणि रेलिस इंडिया यांनी इनोव्हेशन करून हे क्लास्टो प्रोडक्ट काढलेलं आहे, ज्यामध्ये पॅरिफ्ल्युक्विनाझोल 20% वेटेड ग्रॅन्युल हा कंटेंट आहे. पॉवर्ड बाय DRB टेक्नॉलॉजी, म्हणजे जे शत्रू कीट असतं त्यांवरती हे औषध परिणाम करतं आणि जे आपले मित्र कीट असतात जसे की मधमाशी यांवरती अजिबात परिणाम करत नाही. त्यामुळे हे निसर्गाच्या फायद्याचंही आहे. रेलिस इंडियाचा क्लास्टो जर आपण फवारणीद्वारे दिलं की ते पानांमधून आतमध्ये खाली जातं आणि पांढऱ्या माशीच्या संपर्कात येतं, त्यावरही त्याचा परिणाम होतो. तसंच पांढऱ्या माशीने याचं शोषण केलं तरी त्यावरही परिणाम दिसतो. आता हे माशीवरती काम कसं करतं, सगळ्यात पहिलं जे अंडे असतात त्यांमधून माशी बाहेर यायची बंद होऊन जाते. तसंच माशीला शोषण करता येत नाही पानांमधून, त्यामुळे तेही ब्लॉक होऊन जातं आणि माशीला अंडी देता येत नाही. शेवटी काय होतं, माशी पीक सोडते आणि मरून जाते. एकटं क्लास्टो सगळ्या अवस्थेतील माशीवरती नियंत्रण आणण्याचं काम करतं. क्लास्टो खूप पॉवरफुल आहे आणि 24 तासाच्या आत माशीवरती नियंत्रण आणतं. रॅलिस इंडियाच्या क्लास्टो फवारणीद्वारे आपण पांढऱ्या माशीवरती नियंत्रण तर आणतोच, त्याचबरोबर पानांना हिरवं ठेवण्याचं काम करतं. तसंच पिकाची क्वालिटी सुधारते, परिणामी उत्पन्न वाढायला मदत होते. रेलिस इंडिया क्लास्टोची फवारणी आपण कशा प्रकारे केली पाहिजे, किती प्रमाण घेतलं पाहिजे, कधी केली पाहिजे हे आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या पिकावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नाहीये तर अजिबात फवारणी करायची गरज नाही. पण आपल्या शेताच्या शेजारच्या शेतावरती जर पांढरी माशी दिसते तर आपल्याला प्रतिबंधात्मक फवारणी घेणं गरजेचं आहे. किंवा आपल्या शेतावरती एका झाडावरती 4 ते 5 माशा दिसायला लागल्या तर फवारणी घेणं गरजेचं आहे. तर हे प्रमाण किती आहे तर एकरी 200 ग्रॅम क्लास्टो ह्याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची. पहिली फवारणी ही आपल्याला कापूस पिकाच्या 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. त्याचबरोबर दुसरी फवारणी ही त्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर घ्यायची. त्याचा परिणाम काय होणार आहे की कापूस निघेपर्यंत आपल्याला पांढरी माशीपासून नियंत्रण मिळणार आहे, म्हणजे कापूस निघेपर्यंत आपल्या पिकाचं संरक्षण होईल. क्लास्टो हे तुम्हाला 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. क्लास्टो म्हणजे पांढऱ्या माशीवरती नियंत्रण चुटकीमध्ये. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी डीलरशी संपर्क साधा किंवा डॉक्टर विश्वास यांचा स्क्रीनवरती दिलेला नंबर आहे त्यावरती कॉल करा. आणि आता व्हॉट्सअपवर पण उपलब्ध आहे. धन्यवाद.